मंगळवेढा तालुक्याच्या हुलजंती गटामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक ही जसजशी जवळ येते तसं तसं या हुलजंती गटामधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हनुमंत शेठ दुधाळ यांचं नाव हे लोकमानसातून त्या ठिकाणी हळूहळू गायब होतानाचं चित्र बघायला मिळतंय. सध्या जर या गटामध्ये गेला तर दौलत मामा माने आणि त्यांच्या सुनेची चर्चा ही हनुमंत शेठ दुधाळ यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हनुमंत शेठ दुधाळ यांची गाडी मुळात या मतदारसंघामध्ये रुळावर आणण्यामध्ये जीपीएस म्हणून जर कोणी काम केलं असेल तर ते सुरेश पवार गुरुजी आणि दौलत मामांनी केलं होतं. प्रामुख्याने यामध्ये सुरेश पवार गुरुजींचा वाटा मोठा होता. परंतु ऐन वेळेला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी भालके गटातून अवतारी गटामध्ये प्रवेश केला त्यामुळे त्यांचा जो महत्वाचा जीपीएस आहे तो पलीकडच्या बाजूला राहिला आणि मग जीपीएस नसलेली गाडी ज्या पद्धतीने रस्ता हरवते त्या पद्धतीचा एकूण प्रचार त्या भागामध्ये त्या ठिकाणी हनुमंत शेठ दुधाळ आणि त्यांच्या सहकारी करतात. अशावरची परिस्थिती सध्या तर मैदानावर दिसते. एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या खाली असलेल्या ज्या पंचायत समिती गणामधल्या उमेदवारी होत्या त्या दोन्ही उमेदवारी देखील तितक्या सक्षम नसल्यामुळे देखील त्यांचं काम त्या भागामध्ये तितकं त्या ठिकाणी होताना चित्र बघायला मिळत नाही. मुळातच भालके गटामधून 3-4 वर्ष चांगल्या पद्धतीचं नेटवर्क तयार केल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी अवतारी गटामध्ये प्रवेश केला त्यानंतर खऱ्या अर्थानं अवतारी गटामध्ये जे जिल्हा परिषदेसाठी तयारी करत होते ती बरीच मंडळी बरीच नावं इथं चर्चेला होती. ती नावं खरं तर यांच्या अवतारी गटामध्ये येण्यानं दुखावली गेल्याची चर्चा होती. तशा पद्धतीचा अंडर करंट होता. त्यामुळे ती लोक किती ताकदीने या सगळ्या मंडळींचं काम करतात हाही प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला आमदारांकडे जवळपास सर्वच गटांमधल्या प्रचाराची जबाबदारी असल्यामुळे त्यांचं देखील व्यक्तिगत लक्ष तिथं किती आहे हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे संशोधनाचा मुद्दा आहे. पण या सगळ्याच्या मध्ये ज्या पद्धतीनं पंचायत समितीतल्या गणानं वरच्या त्या ठिकाणी नवख्या असलेल्या तशा अर्थानं उमेदवाराला साथ द्यायची असती परंतु इथं मात्र उलटी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि याच्या बरोबर उलट परिस्थितीला इथं ज्या वेळेला दुधाळ शेठ हे अवतारी गटामध्ये आल्यानंतर भालकेंच्या गटामध्ये जे ऐन वेळेला नाव समोर आलं ते दौलत मामा माने यांच्या सुनबाई जयश्री माने ही सगळी माने परिवार त्या ठिकाणी या भागामध्ये इथं कायम वास्तव करणारा परिवार आहे. मुळातच 24 तास 365 दिवस लोकांमध्ये राहणं तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय राहणं आणि एक नानांचा शिलेदार म्हणून इथल्या बऱ्याच गावगाड्याशी चांगल्या अर्थानं संपर्क असणारं घराणं म्हणून खरं दौलत मामांच्या घराण्याचं नाव या ठिकाणी होतं. त्यामुळं या सर्व पद्धतीच्या संपर्काचा त्यांना फायदा झाला. मी म्हणालो तसं पलीकडच्या बाजूला दुधाळ शेठ यांची जीपीएसच ही दोन मंडळी होती. तिथं हे जीपीएस सोडून पलीकडे गेल्यामुळे त्यांची गाडी भरकटली. पण दौलत मामा हे स्वतःच या मतदारसंघामध्ये जीपीएस असल्यामुळं आणि दुधाळ शेठ यांचा पुन्हा पहिला जीपीएस म्हणजे सुरेश पवार गुरुजींची साथ त्यांना मिळाल्यामुळं त्यांची गाडी मात्र या रुळावर अतिशय सुसाटपणानं धावताना चित्र बघायला मिळतं. त्यामुळेच अलीकडच्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही त्या भागामध्ये बघितलं तर दौलत मामांच्या सुनबाईंचे सुरेश पवार गुरुजींच्या मंडळींचे आणि त्या ठिकाणी पेटरगी साहेबांचं जे काही नाव आहे महादेव पेटरगीचं हे नावं तिथं बऱ्या अर्थानं खरं तर चर्चेत यायला लागलेत. मी म्हणालो तसं दौलत मामांना मानणारा या भागामध्ये वर्ग आहे. गरीब धनगर विरुद्ध श्रीमंत धनगराची ही लढाई असं म्हणत असताना जो काही इथला धनगर समाज आहे तो सढळ हातानं त्यांना मदत करतोय. दौला मामा हे त्या ठिकाणी कुठल्याही जाती धर्मामध्ये न अडकलेलं व्यक्तिमत्व असल्यामुळे आणि भारत नानांनी जो एक विचाराचा वारसा त्यांना दिला होता की सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन निवडणुका लढायच्या किंवा काम करायचं त्या विचाराचे ते पाईक असल्यामुळे ज्या पद्धतीनं त्यांचा त्या भागामध्ये सर्व जाती धर्मातल्या लोकांशी संपर्क आहे त्याचा त्यांना मोठा फायदा होतोय. एक गरीब माणूस एका श्रीमंत माणसाच्या विरोधात लढाई करतोय त्यामुळं त्या माणसाला जास्तीत जास्त खर्च कमी लावला पाहिजे आणि सरळ हाताने मदत झाली पाहिजे या पद्धतीची भूमिका तशा पद्धतीचं सहानुभूतीचं वातावरण आणि पलीकडच्या साईडला गद्दारीचा शिक्का दुधाळ शेठ यांच्यावर असल्यामुळे ती एकूण सहानुभूती ही त्या ठिकाणी दौला मामांच्या सुनबाईंच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा राहताना चित्र बघायला मिळतंय. मुळातच त्यामध्ये पलीकडे हनुमंत शेठ दुधाळ यांच्या पत्नींपेक्षा अलीकडच्या भागामध्ये महेश माने यांच्या पत्नी म्हणजे दौला मामांच्या सुनबाई या तशा अर्थानं शिक्षित आहेत. त्या MA BEd आहेत. सुशिक्षित असल्यामुळे माहेर सासर याच भागातला असल्यामुळे खऱ्या अर्थानं इथल्या तळागाळातल्या लोकांशी त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे देखील त्यांनी प्रचारामध्ये चांगल्या पद्धतीची आघाडी घेतली आणि हे सगळं होत असताना जर दुसरा यातला सगळ्यात महत्वाचा जर फॅक्टर काय घडला असेल तर ते इथल्या पंचायत समितीच्या दोन्ही बाजूच्या जर तुम्ही उमेदवारी बघितल्या आणि त्यामध्ये जर हुलजंती गण बघितला तर हुलजंती गणामध्ये त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून महालिंगरायाचे पुजारी असलेले महादेव पेटेगरे ही मंडळी खरं तर इथल्या राजकारणामध्ये इथं उमेदवार म्हणून काम करते आणि जर महादेव पेटरगी यांच्याकडे बघितलं तर अतिशय सामान्य दिसणारा पण भालकेंचा निष्ठावंत महालिंगरायाचा पुजारी आणि एक पिठाची गिरणी चालवणारा माणूस अशा पद्धतीची ओळख त्यांची त्या भागामध्ये करून दिली जाते. त्यामुळे 24 तास 365 दिवस तो देखील माणूस तिथं संपर्कात आहे. तो एका मंदिराचा पुजारी असल्यामुळे लोकांच्या भावना त्यांच्यासोबत जोडल्या गेलेत. त्यामुळे एकूणच त्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होतानाचं चित्र बघायला मिळतोय आणि तो फायदा आणि दौलत मामांचं नाव हे यानं पुन्हा एकदा कुठेतरी एकमेकांची ताकद त्या भागामध्ये वाढते. दुसऱ्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी अर्जुन मल्लाळे ही यांची उमेदवारी आहे जे खरं तर सांगितलं जातं की मुंबईमध्ये हे भाजीपाल्याच्या संदर्भातला व्यापार करतात. त्यामुळे पुन्हा दुधाळ शेठ यांच्यासारखं ते बाहेरच्या भागातलं नाव त्यामुळे
तिथं तसे अर्थानं पेटरगी हे नाव अतिशय साधं आणि तुम्ही जर त्यांना भेटला तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर हा माणूस इथल्या निवडणुकांमध्ये उभा आहे असं देखील वाटत नाही. इतका साधा माणूस या संपूर्ण या निवडणुकीमध्ये असल्यामुळे त्यांच्याबद्दल तिथे एक सहानुभूती आहे. अध्यात्माची भावना म्हणून महालिंगरायाचे पुजारी म्हणून त्यांच्याबद्दल एक आस्था तिथं तयार झाली आहे. आणि साधा गिरणे चालवणारा माणूस आपल्याला कुठेही उपलब्ध होतो ही सहज संपर्काची भावना त्या ठिकाणी नेमकी विरोधकाच्या उलट बाजूची जी काही महत्वाची ताकद त्यांच्या हातामध्ये असल्यामुळं त्यांची उमेदवारी तिथं त्या ठिकाणी सक्षम ठरते. त्यामुळं हुलजंती गटामध्ये देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मताधिक्य या जोडीला त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर मरोडे गटामध्ये बघितलं तर मरोडे गटामध्ये मुळातच सुरेश पवार गुरुजींचा ज्या पद्धतीचा संपर्क आणि सामाजिक काम आहे, ज्या पद्धतीचे उपक्रम ते तिथं राबवतात आणि सुशिक्षित वर्गामध्ये ज्या पद्धतीचा त्यांचा प्रभाव आहे, बहुसंख्य मराठा लोकांसोबत त्यांचं नात्यागोत्याचे मोठे संबंध आणि इतर जाती धर्माशी एक पुरोगामी विचाराचा माणूस म्हणून ज्या पद्धतीचे संपर्क आहेत, त्यामुळे त्यांची उमेदवारी तिथं सक्षम होते. आणि त्याच्या विरोधामध्ये कोण आणि मग आमदार गटातून तशा पद्धतीचं नाव पुढं न येत असल्यामुळं नाविलाजानं असं बोललं जातं की ती जागा ही परिचारक गटाला दिली आणि मग त्या ठिकाणी कुठेतरी परिचारक गटातून श्रीकांत गण पाटील यांची उमेदवारी तिथं दिली आहे. परंतु तिथं सुरेश पवार गुरुजी मी म्हणालो तसं हे मुळातच हनुमंत दुधाळे यांचे जीपीएस म्हणून काम करत होते आणि खऱ्या अर्थानं त्या भागामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये अतिशय व्यापक स्वरूपामध्ये लोकांना माहित असलेला तो माणूस असल्यामुळं अतिशय सक्षम अशा पदची उमेदवारी तिथं सुरेश पवार गुरुच्या रूपानं ही पुन्हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीला तिथं मिळाले. त्यामुळं एका बाजूला पलीकडच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर दुधाळ शेठ तशा अर्थाने या भागाला नौके आहेत. पुन्हा ते पुण्याच्या ठिकाणी काम करतायत. मल्हार यांचं म्हणालो तसं ते पुन्हा या भागाला त्याच्या अर्थानं पेटरगी यांच्यापेक्षा नौके आहेत आणि ते पुन्हा मुंबईमध्ये भाजीपाल्याचा व्यापार करतात अशी माहिती मला मिळाली. ती खरं तपासून बघावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी खाली जर तुम्ही बघितलं तर पवार गुरुजींच्या प्रचंड जनसंपर्काच्या समोर श्रीकांत गण पाटील यांसारख्या कार्यकर्त्यांची तिथे उमेदवारी असल्यामुळं खालच्या पंचायत समितीमधून देखील त्या ठिकाणी दुधाळ शेट यांना म्हणावी तितकी ताकद लागत नाही. मग अशा वेळेला दुधाळ शेट यांना जर आपल्या पक्षामध्ये घेतले, आपल्या गटामध्ये घेतले तर त्यांना सर्वार्थानं ताकद देण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. परंतु त्यांच्या गटामधून देखील तितक्या पद्धतीची ताकद ही त्या ठिकाणी दुधाळ शेट यांच्या पाठीमागे लागत नसल्यामुळं आणि पुढे मात्र 24 तास 365 दिवस लोकांमध्ये उपलब्ध असलेला उमेदवार मिळाल्यामुळं दौलत मामाचं इथल्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतच्या संदर्भातली कामं असतील, गावगावच्या सरपंचांसोबत त्यांचे असलेले संबंध असतील, सर्व जातीय सलोख्याचे संबंध असतील किंवा भारत नानांच्या 2009च्या राजकारणापासूनची त्यांची सुरुवात असेल, त्यामुळे इथं भालक्यांना मानणारा निष्ठावंत वर्ग त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा असेल. अशा बऱ्याच कारणामुळे तिथं त्यांची उमेदवारी दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चालली आहे. मी म्हणालो तसं त्यांच्या सुनबाई असलेल्या जयश्री माने या उच्च शिक्षित आहेत, त्या MA BEd आहेत, त्यांना इथल्या प्रश्नाची नेमकी जाण आहे, त्या तरुण आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांची प्रचाराची जर गती बघितली तर त्या गावोगावी चांगल्या पद्धतीने पोहोचतायत, लोकांशी ओळख करतायत, लोकांना आपलं व्हिजन सांगतायत. त्यामुळे कुठेतरी लोकांमधून ते नाव थोडंसं जास्त चर्चेला सध्या तरी दिसतंय. त्यामुळे कुठेतरी ही जी काही एकूण जर व्यवस्था बघितली तर मी म्हणालो तसं या सर्व कारणांमुळेच त्या गटामध्ये हळूहळू हनुमंत शेठ दुधाळे यांचं नाव माध्यम असतील, सोशल मीडिया असतील किंवा इतर सर्व चर्चांमधून हळूहळू ढीम होताना, कमी होताना चित्र दिसतंय. आणि ऐन वेळेला उमेदवारी मिळून देखील त्या ठिकाणी धवला मामांच्या सुनबाईंनी म्हणजे जयश्री मानेंनी या संपूर्ण प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इथं दुधाळ शेठ यांचे मूळ असलेले जीपीएस त्यांच्यापासून सुटले, त्यांनी ते सोडले आणि दुसऱ्या गटात गेले आणि तेच जीपीएस इथं गल्लीबोळा माहित असलेली यंत्रणा असल्यामुळं त्यांनी मात्र इथं चांगल्या पद्धतीने प्रचारामध्ये आघाडी घेतली. त्यामुळे शेवटपर्यंत दुधाळ शेठ यांना इथं नेमकं कुठल्या भागात जायचं, काय करायचं, कशा पद्धतीनं काम करायचं याच्या संदर्भातला अंदाज यायला अडचण झाली. कारण त्यांना हे सगळं मार्गदर्शन जी मंडळी करत होती ती पलीकडच्या गटामध्ये आणि दुधाळ शेठ इकडच्या गटामध्ये आले. ते ज्या पद्धतीने इकडच्या गटामध्ये आले तिथं इथं अवतार यांच्यामध्ये जिल्हा परिषदेला तयारी करणाऱ्या वर्गाने त्यांना किती स्वीकारलंय हा उद्या मतदान झाल्यानंतर निकालातनं समोर येणारा भाग आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खाली पंचायत समितीला तीर्थक्षेत्र विकास आघाडीला एका बाजूला सुरेश पवार गुरुजी आणि दुसऱ्या बाजूला महादेव पेटरगी ही अतिशय सक्षम माणसं मिळाली, रोज लोकांमध्ये असलेली माणसं मिळाली. आणि या उलट पलीकडच्या साईडला मात्र तशा अर्थानं लोकांमध्ये फारसा संपर्क नसलेली ही मंडळी असल्यामुळे देखील त्या ठिकाणी दुधाळ शेठ यांचं काम ज्या ताकदीनं होणं अपेक्षित होतं, ज्या ताकदीनं हे नाव लोकांपर्यंत पोहोचवणं अपेक्षित होतं, ते नाव तुर्तास तरी पोहोचताना दिसत नाही. आणि या सगळ्या संधीचा फायदा दौला मामांच्या सुनबाईंना होताना चित्र दिसतंय. सुरेश पवार गुरुंची मंडळी त्या त्यांना चांगल्या पद्धतीचा याचा फायदा होताना चित्र बघायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला पेटरगी जी मी म्हणालो तसं पुजारी आहेत, त्यांच्याबद्दल इथं लोकांमध्ये श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या नमस्कारापोटी लोक उद्या काय निर्णय घेतील हे निवडणुकीच्या निकालामध्येच पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद.